ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 46 चेस्ट साईजचा बॅक पार्ट कसा ड्राफ्ट करायचा हे बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ्रंट पार्ट कसा ड्राफ्ट करायचा परफेक्ट मेथडनी ते बघितलेलं आहे. आज आपण याचा बॅक पार्ट बघणार आहोत. तर इथे आपल्याला शोल्डरचा हाफ मार्क करायचा आहे वरच्या लाईनवरती. इथे जर तुमचा पेपर खालीवर असेल तर तुम्हाला एक लाईन देऊन स्ट्रेट करून घ्यायचं आहे. शोल्डर जितकं असणार आहे त्याच्या अर्ध आपल्याला इथे वरती शोल्डर लाईनवर मार्क करायचं आहे. शोल्डर 15.5 आहे. 15.5च्या अर्धे 7.5 इंच येतात. तर इथे आपण 7.5 इंचांवर एक मार्क केलं, थोडंसं खाली येऊन अजून एक मार्किंग केलं आणि वरून 1 इंच डाऊन आपल्याला कंपल्सरी घ्यायचं आहे. क्लिअर. याच्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंच आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. ही साईज कोणतीही असो, ही मेजरमेंट फिक्स असणार आहे. यानंतर आपल्याला चेस्ट लाईनसाठी मार्किंग घ्यायचं आहे. चेस्ट लाईनमध्ये आपल्याला घेत असताना सूत्र वापरायचं आहे. फ्रंट पार्ट आपण ड्राफ्ट करताना सुद्धा आपण सूत्र बघितलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण इथे पहिला उंचीचं मार्किंग करून घेऊया. उंची आहे आपली 17.5, त्याच्यात 1 इंच प्लस करून 18.5 वरती मार्किंग केलं. आता आपण चेस्ट लाईन मार्क करूया. चेस्ट लाईन आहे म्हणजे छाती आहे आपली 46, त्याला भागिले करायचे आहेत 6 आणि त्यातून वजा 0.5 करायचं आहे. जेव्हा हेवी चेस्ट साईज असते त्यावेळेला आपल्याला 0.5 मायनस करायचे आहेत. तर या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे 7.1. तर हे 7.1 आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून मार्क करायचं आहे आणि तिथे चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची. याच्यानंतर आपल्याला आपलं शोल्डर किती मायनस करायचं हे आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करताना काढलेलं आहे. तर याच्यानुसार आपलं बॅक पार्टमध्ये शोल्डर मायनस होणार आहे 1.3. क्लिअर. तर 1.3 आपल्याला बाहीकडच्या बाजूनी मार्क करायचं आहे. आता हे 1.3 मार्क केल्यानंतर बंद बाजूकडे आपलं मार्किंग किती राहिलेलं आहे ते बघायचं. जेवढं तिथं अंतर आलेलं आहे तेवढंच आपल्याला चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे आणि उभी लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही असणार आहे आपली आर्महोलची लाईन. आता आर्महोलचा शेप देत असताना आपल्याला या लाईनचा सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. म्हणजे जे शोल्डर मायनस केलेला पॉइंट आणि चेस्ट लाईन ड्रॉ केली, इथे जी आपण सरळ उभी लाईन ड्रॉ केलेली आहे या लाईनचा सेंटर पॉइंट घ्यायचा. कोण्यामधून आपल्याला फ्रंट आणि बॅकमध्ये दोन्ही वेगवेगळं आपलं क्रॉस मार्किंग असतं. इथे आपलं 1 इंच आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. 46च्या किंवा 45च्या पुढे चेस्ट साईज असते त्यावेळेला आपल्याला 1 इंच क्रॉस जायचं आहे. 1.25 इंच. तर 1.25 इंचावर मार्क केलं आणि इथे आपण आर्महोल शेप देऊन घेतला. आता इथे आपल्याला चेस्ट लाईनचं मार्किंग करायचं आहे. चेस्ट आहे आपली 46. 46चा चौथा भाग येतो 11.5 इंच. तर इथून मी 11.5 वरती मार्क करून घेणार आहे. इथे आपला बॅकचा गळा 9 इंच आहे. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काही लुजिंग ॲड करणार नाही आहोत. जेवढं आलेलं आहे त्याच्या 4th पार्ट आपण मार्क करणार आहोत. तर इथून मी 11.5 वरती मार्किंग करते आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कंबर घेर आहे आपला 39. 39चा चौथा भाग येतो 9.75. तर 9.75 मार्क केलं, त्याच्या पुढे 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आणि जे आलेलं आहे त्याचा सेंटर पॉइंट घेतला आपण. तर आता इथे आपल्याला ह्या ज्या आपण फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन घेतली, त्या पॉइंट घेतले ते लाईन ड्रॉ करून घेतल्या. याच्यानंतर आता आपल्याला वरच्या बाजूनी जेवढं, आता कसं आहे बघा, आपण जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला जेवढं अंतर क्रॉस गेलेलं आहे तेवढं आपण तिथे स्ट्रेट लाईनमध्ये करून घेत असतो. कारण ते आपल्याला डीप नेकमध्ये शोल्डर स्लोप देऊन उपयोगाचं नसतं. तर जेवढं इथे आलेलं आहे अंतर, म्हणजे शोल्डर मायनस केल्यानंतर जो पॉइंट आलेला आहे तिथे, तेवढंच अंतर आपल्याला या बंद बाजूकडे मार्क करून घ्यायचं आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता या लाईनचा आपल्याला जेवढं शोल्डर तयार हवं आहे तेवढं मार्क करून घ्यायचं आणि तिथून बघायचं की आपला गळा कुठं आहे. जर तुमचा गळा चेस्ट लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला 0.5 अजून मायनस करायचे आहेत वरच्या बाजूनी आणि त्यानंतर तुम्हाला शोल्डरचं मार्किंग घ्यायचं आहे. शोल्डर आपलं 3 इंच तयार हवं आहे म्हणून आपण 4 वरती मार्किंग घेतलं 1 इंच प्लस करून. आता या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा शोल्डरचा. तर सेंटरपासून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. गळा आहे आपला 9 इंच, तर जेवढा आहे तेवढाच मार्क करायचा.
इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची छोटीशी, किंवा याच्या अगोदर आपल्याला आता इथे आपण गळ्याची उंचीच घेतलेली आहे. त्यामुळे इथे तुम्ही डायरेक्ट गळ्याच्या उंचीचं मार्किंग करून गळ्याचा शेप देऊन घेतलात तरीही चालणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला वरून किती उंची लागणार आहे ते पहिला बघूया. वरून आपल्याला बॅक साईडची उंची आहे 15.5. 15-15.5 उंची या चेस्ट साइजसाठी आवश्यक आहेच आहे. ओके. तर याच्यासाठी आपण म्हणजे 15च्या हिशोबाने घेतलं तर 1 इंच प्लस करून 16 जिथे आलं तिथं मार्क करून घेतलं. आता इथे आपल्याला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा जो साइड पार्ट आहे, तो एक लाईननी खाली घ्यायचा आहे बघा. जिथे मी आपल्या फिटिंगच्या लाईन आहेत, या लाईनवरती आपल्याला हा आपला पार्ट सेट करायचा आहे. ओके. इथे थोडी लाईन देऊन घेतली आणि क्रॉस पट्टीसुद्धा आपल्याला या लाईनवरती ठेवून सेट करून घ्यायची आहे आणि जितकं खाली राहणार आहे, तिथे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे, जिथे आलेलं आहे तिथे. या पद्धतीने मार्क करून घेतल्यानंतर आता हे 2 पार्ट बाजूला ठेवायचे आणि आता बघायचे की आपलं उंचीचं मार्किंग कुठं आलं होतं. तर अगोदर इथला गॅप बघायचा खाली किती राहिलेला आहे. जेवढा गॅप आलेला आहे त्याच्या दुप्पट तुम्हाला या बाजूला मार्क करायचं आहे किंवा तेवढाच मार्क करून त्याच्यामध्ये 0.5 प्लस करायचं आहे. दोनही मेथड चालतात. जसं आपल्याला बॅक साईडला कमी जास्त अंतर राहतं याच्यानुसार आपल्याला हे मॅनेज करायचं असतं. तर या पद्धतीने इकडे मार्किंग घेऊन लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता यामध्ये बघा आपली लाईन थोडीशी वरती राहिलेली आहे आणि हे जे मार्किंग आलेलं आहे ते थोडंसं खाली गेलेलं आहे. 16च्या खाली 16.25 गेलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जर बॅकची उंची जास्त होत असेल तर तुम्ही जेवढं तुमचं 15 इंच आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 16 जिथं आलेलं आहे त्याच लाईनवरती या पद्धतीने लाईन घेऊ शकता. जसं मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर अर्ध्यापासून पुढे आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर करून तुम्ही इथे लाईन घेतलात तरीही चालणार आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला ही फिटिंगची खालच्या बाजूची ड्राफ्टिंग करायची आहे. तर ही लाईन आपण घेऊ शकतो. यानंतर याचा आपल्याला आता सेंटर पॉइंट म्हणजे फिटिंगच्या लाईनपर्यंतचा जो पॉइंट होता तिथपर्यंतचा सेंटर घ्यायचा. तिथून आपल्याला मधला टक्स मार्क करायचा आहे. तर या पद्धतीने आता आपला गळा किती आहे त्याच्यानुसार आपला टक्स उंची ठरणार आहे. तर ही जी लाईन आपण ड्रॉ केली ती होती आपली गळा उंचीची लाईन. आता इथे बंद बाजूकडे म्हणजे शोल्डर मार्क करून जेवढं अंतर इकडे राहिलेलं आहे सेम तेवढंच अंतर आपल्याला गळा खोलीच्या लाईनवरती घ्यायचं पहिल्या आणि त्यानंतर तुम्हाला ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 1/2 इंच, अर्धा इंच बाहेरच्या बाजूला जाऊन या पद्धतीने तिरकं मार्क करायचं आहे आणि जो शेप आलेला आहे म्हणजे जी लाईन तिरकी आलेली आहे याच्या आतमध्ये जो आपला गळा असणार आहे तो ड्रॉ करू शकता. आता जिथे सेंटर आला तिथला आणि जेवढं आपलं अंतर आलं होतं तेवढंच वरती मार्क करायचं आहे आणि याची उंची ठरवताना जेवढा आपला टक्स म्हणजे बॅकचा गळा आहे त्याच्या साधारण अर्धा इंच आपण खालून शिलाई घेणार तर त्याच्याही खाली आपला हा टक्सचा मार्क राहिला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा आपला बॅक साईडचा टक्स आपल्याला सेट करायचा आहे. दोनही बाजूला अर्धा इंच मार्क करून घ्यायचं, लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि हा पार्ट आपण कट करून घेऊया आता. तर जे काही चेंजेस होते ते आपण केलेले आहेत. या पद्धतीने ड्राफ्टिंग जरूर करा. परफेक्ट फिटिंग तुम्हाला मिळणार आहे. याचा बॅक पार्ट अगदी डिटेलमध्ये समजवलेला आहे. तो सुद्धा बघा आणि त्या पद्धतीने कटिंग करून स्टिचिंगसाठी तुम्हाला स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ बघा आणि स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा तुम्ही शिकू शकता. अगदी घर बसल्या तुम्हाला फ्रीमध्ये हे सर्व अवेलेबल होत आहे. याचा फायदा जरूर करून घ्या आणि आपल्या अशा बऱ्याच मैत्रिणींना फायदा झालेला आहे. तोच फायदा तुम्हालाही व्हावा यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत आहे. आणि हा व्हिडिओ युजफुल वाटला तर जरूर तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. कारण असे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आणि याचा जे कोणी नवीन असतील किंवा ज्यांना कटिंगमध्ये कुठे-कुठेतरी प्रॉब्लेम्स येत असतील आणि तर ते प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत. परफेक्ट फिटिंग तुम्हाला यामध्ये पहिल्याच प्रयत्नात मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. अगदी डिटेलमध्ये असतात आणि त्याचा फायदासुद्धा करून घेत चला. आता इथे बॅक पार्टमध्ये एक चेंज करायचा असतो. जेव्हा आपला गळा 8च्या खाली असेल किंवा 8
च्या वर असेल तर तुम्हाला या लाईनमध्ये काही चेंजेस करायची गरज नाही चेस्ट लाईनच्या फिटिंगमध्ये. पण जर तुमचा गळा 8च्या खाली आहे, तर मात्र तुम्हाला या पद्धतीने इथे अर्धा इंच म्हणजे चेस्ट लाईन आपली टोटल चेस्ट आहे 46, 46चा चौथा भाग आला होता 11.5. तर 11.5 मधून अर्धा इंच मायनस करून आपल्याला या लाईनवरती मार्क घ्यायचा आहे. तरच तुमचा हा आर्महोल जुळणार आहे. नाही तर मग तुमचा हा अर्धा इंचानी आर्महोल जास्त होणार आहे. क्लिअर? ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे आणि ही जर तुम्ही फॉलो केला नाही, तर तुमचा बॅक साईडच्या आर्महोलला चुन्या येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे हे बारीक-सारीक गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्हाला यामध्ये अगदी इझिली आणि परफेक्ट पद्धतीने शिकवल्या जातात. तर हे पहा इथे या पद्धतीने अर्धा इंच मायनस करून घेतलं, तरच आपला जो आर्महोल 20 आहे, तो 20च्या अर्धा 10 इंच आपल्याला इथे मिळायला पाहिजे. तर हा जर अर्धा इंच मायनस केलं नाही, तर तुम्हाला हा 10.5 मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे हा अर्धा इंचाचा गॅप आपला बॅक साईडमध्ये फॅब्रिक जास्त होतं. तर ते होऊ नये याच्यासाठी आपण हे अर्धा इंच आतमधून घेऊन कटिंग करायचं आहे. तर हे सर्व तुम्ही शिवून झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. पण ते जर तुम्हाला आधीच कळालं, तर तुमचं कापडही वाचणार आहे. कारण हेवी साईजमध्ये मुळात आपल्याला 1 ते 1.25 मीटर कापडसुद्धा कमी पडतं, जर हात उंची जास्त असेल तर. आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीनं तुम्ही जर कटिंग घेतलं नाहीत, अर्धा इंच, पाव इंच एक्स्ट्रा करत गेलात, तर मात्र मग अजून फॅब्रिक जास्त लागतं. त्याच्यामुळे जिथे आपल्याला शक्य आहे, तिथे व्यवस्थित मार्किंग घेतलं, तर कमी फॅब्रिकमध्ये आपलं ब्लाउजही बसतो आणि कापडही आपलं जास्त कुठे वाया जात नाही. कारण फिटिंग टाकताना जर आतमध्ये जास्त 1.5 इंचापेक्षा जास्त आतमध्ये कापड राहिलं, तरीसुद्धा ब्लाउजला फिटिंगला प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे आतमध्ये जास्त मार्जिन राहूनही चालत नाही. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही वेळेवर लक्षात घेऊन त्या पद्धतीने कटिंग घेणं गरजेचं आहे. कारण इथे आपला आर्महोलसुद्धा जुळला पाहिजे. क्लिअर? तर या पद्धतीने आपलं हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. इथे आपल्याला अजून गळा तुम्हाला बाहेरून हवा असेल, तर आतमधून तिरकी लाईन घेऊन म्हणजे अजून अर्धा इंचानी तिरकी लाईन देऊन वरच्या बाजूमध्ये काही चेंज होणार नाही. वरती आपलं जेवढं शोल्डर बरोबर मार्क केलेलं आहे, तिथपर्यंतच राहील. खालच्या बाजूनी फक्त आपल्याला गळ्याच्या गोलाईमध्ये जर तुम्ही ब्रॉड केला, तर तो गळा ब्रॉड होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपलं हे कटिंग असणार आहे. तुम्हाला ही मेथड कशी वाटली? किंवा अवघड आहे का सोपी आहे? हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि जर तुम्हाला असेच डिटेल व्हिडिओ माझ्याकडून पाहायचे असतील, लाईव्ह शिकायचं असेल, तर आपला येत्या 3 तारखेपासून लाईव्ह कोर्स असणार आहे, तो जरूर जॉइन करा. यानंतर आपण आता याची बाही कशी कट करायची ते बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला आर्महोल मोजून दाखवते, की याचा आर्महोल आपला बॅकचा किती आहे. तर हा सुद्धा आपला एक्झॅक्टली 10 इंच आलेला आहे फिटिंगच्या पॉइंटपर्यंत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. तर यानंतर आता आपण बाही कटिंग बघणार आहोत. तर बाही कटिंगसाठी दोनही आर्महोल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इथे आपण फ्रंटचा आर्महोल मोजून दाखवते तुम्हाला. तर हा आहे आपला फिटिंगपर्यंत 10 आणि पुढे 1.5 इंच सेम आहे बॅक आणि फ्रंटचा. तर या पद्धतीने आता आपण इथे बाही कट करूया. बाहीसाठी मी या पद्धतीने फोल्ड पेपर घेतलेला आहे. या बाजूला माझ्याकडच्या बाजूला फोल्ड आहे. जेवढी उंची हवी असणार आहे त्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. 9 इंचाची बाही तयार हवी आहे तर 1 इंच प्लस करून मी 10 वरती मार्क केलेलं आहे. आणि याची रुंदी म्हणाल तर रुंदी आपल्याला साधारणपणे चेस्ट साइज आहे त्याच्यात चौथा भाग करायचा आणि -0.5 करायचा आहे. म्हणजे एवढी साधारण उंची असायला पाहिजे, रुंदी असायला पाहिजे. तर याच्यानुसार आपण हे साधारण ड्राफ्टिंग कागद घेतलेला आहे. आता आपल्याकडे मी तुम्हाला दरवेळी काय सांगते, की या परफेक्ट साइजसाठी परफेक्ट पॅटर्न आपण बाहीचा बनवतो. पण आज मी तुम्हाला आपली जी 10 इंचाची बाहीचा पॅटर्न आहे वरून तुम्हाला मी या बाहीचं ड्राफ्टिंग शिकवणार आहे. कारण जेव्हा आपण पॅटर्न काढून ठेवलेले आहेत, तर आपल्याला प्रत्येक वेळेला असा कर्व शेपसाठी मार्क करत बसायची गरज नाही. बरोबर? तर आता मी ही जी फोल्ड बाजू आहे, या फोल्ड बाजूवरतीच पॅटर्नची फोल्ड बाजू ठेवणार आहे. या पॅटर्नचा खरोखर खूप उपयोग होतो. तुम्हाला
अगदी कमी वेळेमध्ये, अगदी काही मिनिटांमध्ये तुमची बाही कटिंग करून तयार होते आणि परफेक्ट फिटिंगही होतं. तर जसं दाखवते, की फोल्ड बाजूला फोल्ड बाजू ठेवली आणि हा पॅटर्न आहे तो आपण या पद्धतीने ठेवून बघा जसा आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही. शेप अगदी प्रॉपर येणार आहे. तर बघा या पद्धतीने करून घेतला. त्यानंतर आतल्या बाजूचा जो शेप आहे, तोही आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर आतल्या बाजूचं पॅटर्न आहे, तो बघा या पद्धतीने ओपन करून घ्यायचा आणि मग बाही सेट करून घ्यायची आणि आतल्या बाजूचा शेपसुद्धा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. कारण इथे आपल्याला दोनही बाजूंचे शेप बघून घ्यायचे आहे. तर इथे आता बघा थोडासा पुढं आपण जी बंद बाजू आहे तिथून आपल्याला थोडं 1 ते 1.25 इंचापासूनच पुढे शेप द्यायला सुरुवात करायची आहे. क्लिअर? तर या पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर आता आपलं बॅक आणि फ्रंटचं आर्महोलचं मार्किंग आपल्याला या लाईनवरती टाकायचं आहे. तर 11.5 इंच आपलं आलं होतं. बॅक आणि फ्रंटचं सेमच आहे. तर इथून आतमध्ये आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. ओके. कारण हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे. तर इथे आता दंडघेराचा अर्ध टाकायचा आहे आपल्याला. दंडघेर जेवढा तुमचा असेल त्याच्या अर्ध टाका. इथे मी 7.5 टाकलेलं आहे आणि या पद्धतीने 1.5 इंच शिलाई मार्जिन पुढे. असं मार्किंग घेऊन लाईन ड्रॉ करून घेतल्या. तर तुमचं जे असणार आहे अंतर ते तुम्हाला टाकायचं आहे. तर या पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर अगदी बघा 1 मिनिटामध्ये आपली बाही कट झालेली आहे. आणि फिटिंगसुद्धा म्हणाल तर अगदी प्रॉपर, परफेक्ट फिटिंग या पद्धतीच्या बाहीने आपल्याला मिळत असतं. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, की वरच्या बाजूमध्ये 1.5 ते 2 इंच अगदी गोलाई आली पाहिजे. नाहीतर अगदीच वरच्या लाईनमध्ये टोकात जाऊन बाहीचा शेप मिळवायचा नाही. 1-1.5 इंचापासूनच आपल्याला शेप द्यायला सुरू करायचं आहे. आता हीच बाही तुम्हाला बॅक पार्ट बरोबर कशी प्रॉपर होते ते दाखवते. शिलाई मार्जिन वरती अर्धा इंच सोडून दिलं आणि त्यानंतर आपण बाही लावून बघितली तर परफेक्ट आपली बाही मॅच झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला बाहीचं कटिंग करायचं असतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे सगळे पॅटर्न्स जे मी काढलेले आहेत, याच पद्धतीने पॅटर्न्स काढून आता शिलाई मार्जिन कुठे वाढवायची त्यासाठी प्लस दाखवलेला आहे. तिथे मार्जिन वाढवून कटिंग करून जर तुमची साईज यामध्ये येत असेल किंवा तुमच्या कस्टमर येत असतील या साईजमधले, तर जरूर या पद्धतीने कटिंग करून स्टिच करून बघा. ब्लाउजची फिटिंग परफेक्ट आहे. आणि कसा झाला ब्लाउज हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर असेच डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, की जेणेकरून असे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.